भीती एकदम प्लेन झाली म्हणजे ग ऊच खालणार यायला पाहिजे. मग तुम्ही आता मिस्त्रीचं काम करायला घेतले मग म्हणून काला कसा पडला तू? कालोख पडले म्हणून काला दिसतं. अख्खा दिवस बाहेर काम करून करून काला पडलास केस बघा. चला आता घेतले दलन काढायला. पिट्टूट काय बोलते बाबू? रुद्र तू काय बोलला? बिट्टूट. असं नळ वगैरे आले ना तर जरा अशी कामं करायला मज्जा येते. तुझा मोबाईल ठेवायचा रोज नवीन नवीन कलरचा असते का? अरे सगळं गायब होतं तिकडे. कसं गायब होती तिकडची? चला मंडळी आता इथे घेतले आम्हाला मस्त बेसनचं पोलो काढायला. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे गुरुवार आणि मी छानशा आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि इथून आपल्या दिवसाची सुरुवात किंवा छानशा आपल्या व्हिडिओची सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर बघूयात आजच्या दिवसामध्ये काय काय होतं आणि मला तुमच्यासोबत काय काय शेअर करायला भेटते. तसं मी नक्कीच प्रयत्न करेन. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मस्त सकाळची वेळ आहे आणि आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. ओके, हे बघा म्हणजे आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी सकाळी आपल्याला ऐकू येते. चला आता इथं आपली मस्त सकाळची देवपूजा झालेली आहे. मनुष्यला आता कामावर घेऊन जाण्यासाठी इथे मी भाकऱ्या बनवल्यात आणि इथे चणा डाळ आणि दुधीची भाजी बनवलेली आहे मस्त. ओके, आता घेतलं दलन काढायला. भाकरींचा पीठ थोडासाच राहिले ना आणि उद्या आहे शुक्रवार, त्याच्यामुळे आमची चक्की बंद राहील. बरं दलन काढून घेते. चला आता 12 किलो दळण काढले चक्कीमध्ये घेऊन जायला. मंडळी तुमचा दादा बघा कसा मेस्तरी झालाय आज. दादाच्या तुमच्या अंगामध्ये बरंच यात का बोलतात त्याला कलात. आज मेस्तरी झाली दादा तुमचा दादा रोज नवीन नवीन काहीतरी काम करते ते तुम्हाला बघायला भेटते. हाताच्या कोणी वाईट शर्ट मिटवता ग? अच्छा, कपाट पुढे सरकवायला लागला का? त्याच्या पाठीमागे पण झाले तसा. चला आता ज्या काही आपल्या भीती हे झाल्यात ना थोड्या डॅमेज, त्या दादांनी तुमच्या रिपेअर करायला घेतल्यात व्हाईट शर्ट लावून, कारण की कलरचं काम आपल्याला करायचं त्याच्यामुळे घरामध्ये. भाई साहब घरचा मेस्तरी. भीती एकदम प्लेन झाली म्हणजे ग ऊच खालणार यायला पाहिजे. मग तुम्ही आता मिस्त्रीचं काम करायला घेतले. मग तुम्हाला मी नाही सांगला मिस्त्रीला बोलवा ना, करून घ्या मिस्त्रीकडून. तुम्ही बोललो मीच करतो. मग आता मिस्त्रीसारखंच काम झालं पाहिजे एकदम परफेक्ट. ए मी पण कलर लावी ना, मदत करीन ना तुम्हाला. हां आपण दोघं मिळून लावू. त्या पट्टीशी करा मग ते लेवल होईल बरोबर त्याची. अच्छा, हे बघा इथे पण डॅमेज झाली होती भिंत जरा, पण मस्त लेवल केली त्यांनी. जरा अजून इथं पण भरायला पाहिजे बघा. इथं अजून असं खड्डा जरासा 2 वेळा हात मारायला कलरचा होल का नको. चांगला वाटला पाहिजे ना मस्त एकदम. गणपती बसवा ना आपल्याला इकडं. चला मंडळी तुमच्या दादांना आता त्यांचं काम करू दे, मी माझं काम करतो आता. आता घेतलं फ्रीज साफ करायला. नळ पण आले मस्त दुपारी. असं नळ वगैरे आले ना तर जरा अशी कामं करायला मज्जा येते. जी काही साफसफाईची कामं असतात ना तर नळ ना तर आवडायला बरं वाटतं. अशी भांडी तुम्ही सगळी कसं आपली
तरी आज म्हणजे सकाळी वातावरण केलं होतं पावसाने, पण एक 10च्या नंतर म्हणजे ऊन सावली सुरू आहे, पण आज एवढा काही पाऊस नाही. तर काल बाबा एकदम डेंजर बघा पाऊस होता, डेंजर बघा. हा चाप गरगण नसते, चाप गरगण नसते. औरंगजेबाने मला चक्कीत पण जायचे, गलन काढून ठेवलंय. चक्कीवाल्या भैयाला कॉल केला, चक्कीवाला भैया बोलला मी कॉल करेन तेव्हा घेऊन ये बोलते, आता गहू लागले. आता मग कसं ठेवून यायला लागल, आणि चक्की येत त्या टोकाला आमच्या घरापासून, तर परत कोण जाईल म्हणून कॉल करून जाते चक्कीवाल्याने कॉल केला की मग जाईल. तोपर्यंत माझी घरातली काही काम आहेत ते आवडून. ओके, गावातून एकदा जाऊन आलो नाही पुन्हा जावंसं वाटत नाही. मग कोणाकोणाला अशी माझ्या घरी मज्जा येते नळ आल्यावर, तसा फ्रीज वगैरे क्लीन करायला, भांडी कुंडी बसायला, मला तर छान मज्जा येते नळ आल्यावर. आता मस्त फ्रीज क्लीन करून घेतले. भाजीपाला ना या बॉक्सच्या वर ठेवून दिला, म्हणजे घाण जरी झाला तरी बॉक्सचा हा झाकण घाण होईल. आणि सगळं आता व्यवस्थित ठेवून दिलं आहे. आता सध्या तरी फ्रीजमध्ये आपल्या काही नाही आहे. ओके, खालीच आहे, म्हणजे थोडासा भाजीपाला आहे, आंबे आणि अंडी खोबरा, बस एवढंच आहे. हे बघा, आणि इकडे थोडासा आपला सामान आहे याच्यामध्ये, बस एवढंच. मंडळी या आता जेवायला, मस्त जेवायला भाकरी बनवल्या सकाळीच, आणि चणा डाळ, दुधीची भाजी आणि मिरच्या तळल्यात. ओके, या जेवायला तुम्ही पण. आता मी घेतले रात्रीची भाकरी शिल्लक होती, ती घेतली जरा. दुधी आणि चणा डाळ भारी होता, टेस्टी एकदम भाजी. या तुम्ही पण जेवायला. तर मंडळी आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत, आणि छान असं सूर्यास्त आपण होताना बघतोय. एक 10 ते 15 मिनटामध्ये छान असं सूर्यदेव मावळणार आहेत. ओके, खूप भारी वाटतंय असं, म्हणजे हा जो मोमेंट किंवा हा जो नजारा आहे ना संध्याकाळचा सनसेट होताना, तो बघण्याची मज्जा काही वेगळीच आहे. तो सुख किंवा आनंद मिळतो हे सगळं बघून, खरंच खूप भारी वाटतं. दुपारच्या नंतर आता संध्याकाळी मी आपल्या ब्लॉगला पुन्हा कंटिन्यू केलं आहे. ओके, संध्याकाळी पुन्हा आपल्याला केवणीवरून ऑर्डर आलेली आहे, आपल्या फॅमिली मेंबरमधूनच आहेत. ओके, केवणी आणि आमच्या कोपरमधून, म्हणजे 2 ठिकाणी आपल्याला अशा टोटल 25 ते 30 भाकरी आपल्याला द्यायचे. आता इथे मी उकड काढून घेतलेली आहे. ओके, एक 5 मिनटानं झाकून ठेवते, म्हणजे कसं माहिती आहे का, ते पीठ एकदम आतल्यात वाफेमध्ये शिजतं अजून ते. चला आता मुस्कान मॅडम आले मदत करायला. पोऱ्या बघा कसं बसले, अय बाबू गालावरती हात देऊन बसले कसं पोऱ्या. आता इकडे मस्त भाकऱ्या बनवून ठेवायला घेतल्या मी. ओके, चला मंडळी आता इथे भाकऱ्या वगैरे माझ्या झालेल्या आहेत, आणि ते आता शेवटची भाकरी तव्यामध्ये आहे अजून. आणि आता चाय ठेवला आहे एकीकडं. भाकरी थंड करायला ठेवल्यात कस्टमरला, मग ते येऊन घेऊन जातील. केवणीला द्यायच्या आहेत भाकरी आपल्या, म्हणजे घ्यायला येणार आहेत केवणीवरून. ओके, आणि आत्ता मला जायचं आहे चक्कीमध्ये, तर आता पटपट देवपूजा करून घेते आणि मग चक्कीमध्ये जाऊन येते लगेच. ओके, त्याच्यानंतर मग भाजी वगैरे बनवून आल्यावर. मुस्कानचा बाबू बघा कसा आहे, मुस्कानचा बाबू ना बाबू. वेरी गुड, वेरी गुड. कैसे बता दो, थैंक यू कैसे, थैंक यू वहाँ दिखाओ, वहाँ थैंक यू बोलो. रीनाची मुलगी आहे का मुस्कान. कैसे थैंक
आणि रीनाचा नातू. आणि मी देवघरामध्ये सकाळी दिवा लावला होता तो बघा अजून तेवतोय. चला चाय उकळलाय, मस्त दूध घालून घे त्याच्यामध्ये. चला आता भाकरी पॅकिंग करायला लागेल. भाकरी घालत ठेवून ओके. आणि आपल्या पॅकिंगच्या पिशव्या संपल्यात. पिशव्या उद्या जाऊन घेऊन येईन मी. काढलं ना त्या दिवशी पेपर घ्यायला गेली ना, तिथे मला नाही भेटलं पॅकिंगच्या पिशव्या. चाय ठेवला एकीकडे. चाय होते तोपर्यंत भाकरीवर पॅक करून घेते. चला चाय मस्त आता आपला झालेला आहे बनवून. बिट्टूट काय बोलते बाबू? रुद्र तू काय बोलला? बिट्टूट. आमच्या रुद्राची भाषा तुम्हाला ऐकायची आहे का? हा कौन सा भाषा बोल रहा है? कौन सा भाषा बोल रहा है? यूपी बिहार का? हाँ बड़ा हो जाऊंगा तभी फिर बोलूंगा. हाँ नम कसं बसले बा ना कसं बरोबर. ये गिरा दे गया उसके पैर पे. फूक फूक मारायला सांगते म्हणून तिला सांगते फूक. चला मंडळी आता भाकऱ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत. आता भाजी वगैरे बनवायची आहे. मोनिशने केलेला कॉल. मम्मी बोलते जेवायला काय बनवले. आता काल बकऱ्याचं मटण बनवलेलं मग आज पण बकऱ्याचं मटण पाहिजे बरं तुला. आज सकाळी खाल्लंय. आता आज आहे गुरुवार तरी पण नॉनव्हेज खाल्लंय दोघांनी पण सकाळी. मला सांगते काय जेवायला बनवशील बरं. काय बनवू? चटणी बिट्टी बनवून सांगते. चटणी बनवते. तुला काय पाहिजे बरं आता. अजून तरी काय ठरवलं नाही भाजीला आता काय बनवायचं ते बघू. मला नाही वाटत मोनिश भाजीने जेवेल. कदाचित त्याला अंडा वगैरे बनवून द्यायला लागेल. चला या असं चहा प्यायले. चाय पिते आणि भाकरी वगैरे पॅक केल्यात. आता थोडेसे करायचे आहेत अजून पॅकिंग कारण की ते गरम आहे त्याच्यामुळे. आणि मग चक्कीत जाते. आता वाजलेत बरोबर 8:30. आणि आता जर मी चक्कीमध्ये दळण घेऊन जर नाही गेली तर उद्या मला भाकरी द्यायचे वांदे होतील. आणि उद्या सकाळी मला पुन्हा भाकरी द्यायची ऑर्डरची त्याच्यामुळे. आणि शुक्रवारी चक्की बंद असते आमच्या कोपरगावची. चला मोनिश पण आला एक कामावरून. मोनिश आपण काला कसा पडला तू? कालोख पडले म्हणून काला दिसतं. अख्खा दिवस बाहेर काम करून करून काला पडलास केस बघा. म्हणून मी आज बघितला तुझा मोबाईल ठेवायचा रोज नवीन नवीन कलरचा असते का? अरे सगळं गायब होतं तिकडची. कसं काय होती तिकडची? लोकांना का 10 रुपयाची वस्ती पण वाटायला येत नाही. सगळे चोर की लोक जगान. चला चक्की पण हा आमच्या घरापासून पक्की लांब. चक्कीमध्ये तर दळण घेऊन आली आहे. आता 10 मिनिटं आपल्याला इथे थांबावं लागेल. थोडंसं तरी दळण टाकलं त्याच्यानंतर मग आपला नंबर लागेल. हां चला आता 10 मिनिटात दळण झालं की मग आपण जाऊया. भाजी बनवायची आणि आता 9:15 वाजले रात्रीचे. आणि इथे बाजूलाच ना चक्कीच्या संतोषी मातेचं मंदिर आहे. मी 1-2-3 वेळा शेअर केलं आहे तुमच्या सगळ्यांसोबत. ठीक आहे. आणि आता काळोख पडला नुसता काळोख. चिन्मयला लावलं आहे कामाला इथे. हो त्याच्या त्याने फोडला काय लक्कीने? लक्की बाबू तुला बिस्किटच्या पुढे कशा फोडता यायला लागला बाबू? कोणी शिकवलं तुला? या तर मी नाही शिकवला. पुढं कसा फोडायचा बिस्किटचा? खायच्या गोष्टी बरोबर समजतात ना तुला. बैल बुद्धी. उंदरासारखा बसला उंदरासारखा खाऊन. आता त्याला कंट्रोल नाही होता चिन्मय भूक लागल्यावर. चला आता चिन्मयला लावले कामाला. त्यांना बस झाला एवढा कांदा बस झाला चिन्मय. किंवा मला ठेवते हे भजी बनवला. चला चिन्मयने आता दिला एक कांदा टोमॅटो कापून त्यांना अंड्याची भुर्जी बनवते. आता इथे घेतले आम्हाला मस्त बेसनचं पोलं काढायला. आता काय बरं जाऊ दोघेच जण आहोत आम्ही म्हणून काही भाजी वगैरे नाही बनवली. सरळ बेसनचे पोळेच बनवायला घेतले. पोरांना बनवली अंड्याची भुर्जी कारण की मोनिश बोलला मी भाजी खाणार नाही मला अंड्याची भुर्जी पाहिजे. मग बोलली जाऊ दे. मस्त खमंग असे बेसनाचे पोळे
रात्रीच्या आता एक 10:30 वाजल्यात आणि आत्ता मी मस्त बेसनचे पोळे काढायला घेतल्यात, कारण की हे आत्ता आलेत घरी. तर मस्त गरम गरम आणि बेसनचे पोळे वगैरे ना शक्यतो गरमच खायला चांगले लागतात, थंड झाल्यावरती नाही. तर भाजी बनवायचा प्लॅन कॅन्सल केला. मी सोयाबीनची भाजी बनवणार होती, पण मोनिशने कॉल केला, मला सांगते मी भाजी खाणार नाही. मग जाऊ दे बरं, आता भाजी खाणार नाही. तर मग त्या पोरांना अंड्याची भुर्जीच बनवली आणि आता आमच्यासाठी घेतले मस्त बेसनचे पोळे कांदा घालून मस्त भारी लागतात ना, गरम गरम भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत खरंच खूप भारी लागतात. माझ्या आई काकी वगैरे ना, मी लग्नात म्हणजे मी छोटी होती तेव्हा बघायची. बेसन पीठ पूर्वी कसं एवढं काही हे नव्हतं, बेसनाचेच पोळे पाहिजे असं. मग तांदळाच्या पिठाचे पण पोळे काढायचे, ते एवढे भारी लागायचे ना, खायला एकदम खुसखुशीत लागायचे. आता कोण तांदळाच्या पिठाचे पोळे काढायला बघत नाही. पूर्वी तर शक्यतो जास्तीत जास्त तांदळाच्या पिठाचेच पोळे काढले जायचे. म्हणजे माझ्या माहेरी तरी असंच व्हायचं, कारण की मोठी फॅमिली होती ना. मग कधी आमच्या आई काकी सगळे शेवटी जेवायचे, सगळ्यांचं जेवण झाल्यावरती. आणि आमचं माझ्या माहेरी खूप मोठा कुटुंब, त्याच्यामुळे मग कधी भाजी उरायची, कधी नाही उरायची. मग मस्त बेसनचे पोळे नाही तर तांदळाच्या पिठाचे पोळे करून खायचे. त्याला पलटी मारून घेऊयात. चला पलटी मारून घेते, नाही तर करपून जायची ना. सुगंध एवढा भारी सुटला आहे ना मंडळी, एकदम मस्त सुगंध येतो. हो भारी ना. ए बेसनची भाजी कशी होल्यान? हां चविष्ट होल्यान. तुम्ही डायरेक्ट ती फिरायला जायची बॅग घेऊन बसल्यान जेवायला, जेवल्याबरोबर फिरायला ना काय? जेवल्याबरोबर डायरेक्ट फिरायलाच जाणार की ग? इकडे बघा तुमच्या दादांचा पोऱ्या डोलं जातील, याचा लवकर डोलं चष्मा लागेल याला पण होते बिनकामाचा. कसं बघा मोबाईलमध्ये घुसले, कसा मोबाईलमध्ये घुसले बघा. चला मंडळी मी पण जेवून घेते. हे चू किती वाजले रे चू? माझ्या डोळ्यावरून तुम्हाला समजत असेल, मला कवडी झोपले, बेकार झोपले बेकार. आज ना म्हणजे अक्षरशः दमली मी, दिवसभर कामं चालू होती दिवसभर. तर दुपारी पण काही आराम करायला भेटला नाही, काय नाही. म्हणजे दुपारी झोपायची कशी, म्हणजे दुपारी अशी झोपायची काही सवय नाही, पण जरा असं बसलं वाटतं, जरा बरं वाटतं. दिवसभर कामामध्येच गेला. जेवायला मस्त बेसनाचं कुरकुरीत पोळं काढलं, तळलेली मिरची आणि ते भाकरी. ठीक आहे, या जेवायला. बघ बेसनचं भजी कसं झालं बघ कुठे का तुला करू. वेडी बापू, आमची वेडी बापू. या म्हणजे जेवायला. झालं पोळं खतरनाक. एक नंबर, एकदम असं क्रिस्पी झालं आहे, क्रिस्पी. जाम भरतं. सगळ्यांच्या बागेन जेवायला असते का रोज, सगळ्यांच्या. चला तर जेवतो. आता भांडी कोणती येत बसायची ती बसायला लागतील. तर आता ब्लॉगचं मी इथंच एंड करतो, कारण की सकाळपासून आपला ब्लॉग सुरू आहे आणि ब्लॉग पण मोठं झालं असेल कदाचित. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, ज्याच्या दिवसभरामध्ये जे काही आपल्या घरामध्ये झालं ते सगळं मी ब्लॉगमध्ये शेअर केलं तुमच्यासोबत. ते बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा मंडळी. बाय बाय. ए बापू